मुंबई महानगरपालिकेच्या समस्त अभियंता अधिकारी संवर्गास माझा सस्म्या नमस्कार. आपण मोठ्या संख्येने ही म्युनिसिपल युनियनचे सभासदत्व स्वीकारत आहात, त्याचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला आश्वासित करतो, ज्या विश्वासानं तुम्ही या संघटनेचे सभासद होत आहात त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता आपण घेऊ, हे मी तुम्हाला सुरुवातीलाच आश्वासित करतो. दी म्युनिसिपल युनियनची स्थापना 5 डिसेंबर 2017 झाली. 5 डिसेंबर 2018 मुंबई महानगरपालिकेची मान्यता मिळाली. 19 ते 25 या 7 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं संघटनेने कामकाज केलं त्या आधारावर 11,000 मेंबरशिप होऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची संघटना आज कार्यरत झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये मान्यता देण्याचं जे काही धोरण महापालिका प्रशासनानं 2024 मध्ये अवलंबलेलं आहे त्याचा विचार करता मुंबई महापालिकेतली एकमेव संघटना आहे की जिच्याकडे अ, ब, क, ड वर्गातील सर्वच कर्मचारी या संघटनेचे सभासद आहेत आणि याच युनियनला या सर्व संवर्गामध्ये मान्यता आहे, हे मी आपल्याला अतिशय अभिमानानं सांगतो. दी म्युनिसिपल युनियनची घटनाच मुळात मुंबई महानगरपालिकेचे सगळे कामगार, कर्मचारी, अधिकारी, परिचारिका, अभियंते, निरीक्षक कर्मचारी असे विविध संवर्गातील कामगार, कर्मचारी, अधिकारी सभासद होऊ शकतात अशी या संघटनेची घटना आहे. आणि याच जोरावर याच संघटनेचं कामकाज हेच कामगार, कर्मचारी, अधिकारी अतिशय योग्य पद्धतीने करतात याचा मला सार्थ अभिमान आहे. अभियंता संवर्गाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. एक म्हणजे ज्यांची भरती प्रक्रिया 5 मे 2008 पूर्वी सुरू झाली, मात्र नियुक्ती 5 मे 2008 नंतर झाली, अशा सर्व अभियंत्यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना देण्यात यावी अशा प्रकारची भूमिका दी म्युनिसिपल युनियनने घेतलेली आहे. मुंबई महानगरपालिकेतून त्या पद्धतीनं आश्वासित केलं गेलं की होय, आम्ही या सगळ्या संवर्गास जुनी पेन्शन योजना लागू करतो, परंतु आज तागायत ते परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं नाही. एवढंच नव्हे तर या कर्मचाऱ्यांना किंवा महापालिकेतल्या सर्वच कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना वैद्यकीय गट विमा योजना मिळाली पाहिजे, ती चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपण घेतलेली असताना मुंबई महानगरपालिकेतील अनेक कामगार संघटना या एजंट म्हणून मेडिक्लेम घेण्याचा प्रक्रिया सुरू केली होती. मात्र आपण याला कोर्टात दाद मागितलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेप्रमाणे किमान 25 लाखाची मेडिक्लेम आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वतंत्र रुग्णालय मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी उभा राहावं अशा प्रकारची भूमिका आपल्या संघटनेने घेतलेली आहे. एवढंच नव्हे तर 1 जानेवारी 2006 नंतर महापालिकेत नियुक्त झालेले आणि शक्यतो DC1 वाले सगळेच यांना अर्धपगारी रजा साठण्याचा आणि विकण्याचा अधिकार काढून घेण्यात आलेला आहे. या प्रश्नावर देखील आपली संघटना सातत्यानं लढते. या संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची पदोन्नती किंवा कर्मचाऱ्यांच्या बदल्या या व्यक्तिगतरित्या न ठेवता, कुठलाही आर्थिक व्यवहार न करता त्या पॉलिसी म्हणून, धोरण म्हणून करून देण्याचं आश्वासन ही संघटना आपल्याला देते. ज्या पद्धतीनं आपण या संघटनेच्या सभासद होत आहात त्याबद्दल मी आपल्याबद्दल सुरुवातीलाच आणि आता सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या संघटनेची ताकद वाढवा, आपले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू एवढं आश्वासित करून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो.